आला 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 आला. इकडून हात घाल, इथून हात घाल की दोन्ही पण हात असं पुढून खालतून टेकवायचे, चिटकवायचे. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात लय लवकर झाली आहे आणि दुसऱ्यांच्या शेतातूनच झाली आहे, कारण की आम्ही एवढं मोठं नेलं काय माहिती कसं नेणार होता. काय म्हणते त्याला, वाड वाड. मग आता एवढं मोठं न्यायचंय, अजून महाग हे आहे थोडंसं, मग हे दोघांच्या मधात घ्यावं लागेल. मला तर वाटत ना जाईन म्हणून, मला तर बसायला जागा नाही. आयला ही पेट्रोलची गाडी पण ईव्ही आहे, एवढं जोर दिल्यावर कसं चालायचं हिला. हो का, इथं दोघांच्या मधात एवढा मोठा आहे, परत तिथं पुढे एवढा आहे, पुढं चढ आहे, पुढे लई अवघड आहे. धीरे 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 उधर किधर जा रही है गाडी, तिकडे कशाला. ईव्ही अशीच सिटी रोड साठी बनलेली आहे, अशीच याच्यासाठी नाही बनलेली. कसे पण वापरतात गावात तर. मधातून घे. हो का, आता पुढंच चढावर कशी चढायची काय माहिती आता. खूप कमेंट करा, लाईक करा. आवाज गेला तर तुमचं चांगलंच आहे. गेली 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 गेली, चढली 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 चढलो. माग लागतंय कसलं बेकार. चढली, वा. मला इथंच भीती वाटायला ती चढते का नाही. मग फायनली आता शेत आलेलं आहे. हो, लय अवघड होतं, मला वाटलं नव्हतं येईल म्हणून, सगळंच पडलं. तर एव्हा गाडी कसली भरली बाबो. अशी ही एक पेंडी आहे, असे 5-6 इथं पेंडे आहेत. परत माझ्यापाशी 2 पेंड्या होत्या. गाडीवरचं एक आणून इथं महाग टाकायला. आता एवढं मोठं आणलंय तर यांचं पोट भरलं नाही, अजून आणायचंय. म्हणून परत एकदा आमची फेरी होईल, तिकडे जायचं परत. हम फिर से चले जाने के लिए तयार. कमी आहे एवढा, टायर पंक्चर आहे तरी आम्ही याच्यावर बसून चालवायला. एवढा अशा गोळे करून ठेवले. तर कोणी ठेवले इथं, एक आहे ते काय सगळीकडेच अशा ठेवले तर गोळा करून. याच्यातलं तुचलायचं निघायचं आपल्या आपल्या रस्त्याला. आमच्यासारखे 2 मित्र आलेत. पुढचा संदीप महागायचा मी. फायनली आम्ही सगळं आणलेलं आहे. सगळं वाडं एवढं मोठं. किती दिवसाचा आहे एवढा आता वाडं? आता 4 दिवसाचं एवढं वाडं एकदाच आणलं आम्ही. चेतकवाल्यांना बघा, तुमच्या चेतकचं काय हालत करायले. तर आता आम्ही चाललो घरी परत. फक्त जाताना एकदा आम्ही हवा चेक करतो, म्हणजे कळतं किती हवेवर आम्ही आता एवढं मोठं सामान ते आणलंय. वाडा कितीचे? 25. 20 आहे बरी आहे तरी. 20ची हवा आहे त्याच्यावर चालवायला. झालं चालू. अय स्वराज, काय होईल काय होईल? हो आ, ते पण तोंड उघडं ठेवायले. तर मला एक सांगायचं होतं, म्हणजे मी कालच्या ब्लॉगची एंडिंग करू शकलो नाही, कारण की अचानकच आजीचं दुखालतं. आता जरासं बरं वाटायले, काय माहिती अचानक मग चालायला. तर मग काल काय झालं, दिवसभर उन्हात काम केलं आणि उन्हातच बसून मग आबाने आणलेली आईस्क्रीम मग ते खाल्ली उन्हातच. त्यामुळे ते थंड गरम झाल्यामुळं ते उंचाळायला होईल होता. आता बरं वाटेल का? हा हो, तरी तोंड असं म्हणजे जरा हे उदास वाटायले, त्यामुळं कालच्या ब्लॉगची एंडिंग झाली नाही. का बा चष्मा घातलास तू? कोणाच आहे? कोण आहे ते? अरे बागासारखा का तसं करते का? आता आम्ही जेवण करायला, डाळ भात आहे जेवायला. आजीचं दुखायले म्हणून आम्हीच घेतलं आता जेवायला. फक्त आजी तर येऊन बसली बघायला कसं कसं घ्यायले. तर सकाळपासून पाऊसच आहे, ते कॅन्डल्स घेऊन फिरायला आहे. तिचा उपास असल्यामुळे आजीनं काय बनले, साबुदाणा ना. हा, साबुदाणा बनवलाय. पहिलंच दुखायलंय, परत उपास ठेवलाय वरतून. विरुद्ध पळत आला 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 आला. चला पवायला. इथं इथं य य विरू. अबो विरू विरू काढ तुझी हाफ चड्डी, बसा चड्डीवर. आम्ही इथं पाहुणार आहे, इथं विहीर आहे, इथं नाही त्याच्या पलीकडं. हा, हाय चड्डी. तू चड्डी जाको माझी. या दोघांसाठी कॅन्ड आणले. तर उभा राहा उभा राहा. अरे 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 लय
तुम्हाला जमते आम्हाला बारके होते यार. जावा पिल्या तुझा दमाना जा बघ. अबो विरू त्याच्या गुडघे एवढंच पाणी आहे तिथं. नाही एवढं पाणी एवढंच नाही. पळायला सांगितलं तुला पवत जायला सांगितलंय. ये इथं इकडे ये इकडे ये. मला नाही जमत बाबा तसं. ए इकडे ये बटाट्या. दाखव बरं उलट पाहून दाखव की. पाणी माती कशाला लावायला. येईल की. अरे चला यार बस करा. हे आम्ही जातो बघा. काय वळायले म्हटलं विरू. हा एवढं मला खोल नेऊन सोडला. बाबा एवढी थंडी वाजायली का. खास मित्र विरू बिना त्याला राहूच वाटत नाही म्हणून विरूच्या माग मगाशी पळालता का नाही. आपला दोस्त आहे मला करते का विरू. अय विरू थांब तुला एक चॅलेंज. तू जर मिठी मारली मी तुला 500 रुपये देतो. मिठी म्हणजे गळ्याला असं हक करायचं त्याच्या. म्हणजे असं पडत नाही का एकमेकांच्या गळ्यात. तसलं नाही दुसरं. हा तसंच मग तुला 500 रुपये मी देतो. गळ्यात असं पकडून थांबायचं 2 मिनिटं आणि मग इथं शिवायचं. मग तसं काय लय मोठं शिवायचं. मग मी तुला काहीच देणार नाही तसं केलं तर. असं करायचं त्याला. कर हा कर 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 बांधलेलं आहे त्याला कर. हा त्या गळ्यात त्याच्या हे करायचं. ते गळा आहे का त्याचा त्याच्यात हक करायचं. इकडून हात घाल इथून हात घाल की दोन्ही पण हात असं पुढून खालतून टेकवायचे चिटकवायचे. हक नाही त्याला. अजून हात सरळ तस. कोणच तू कस लय हात चालायला का. 500 रुपये काढ लवकर. बाय. अय विरू बाय कर त्याला. पडलं पप्पो जात इथून खालती आता. कसं कर एकदा. येत नाही एकदाच होत काय ते. तर आता आम्ही आलो परत घरून जाऊन परत शेतात. कारण की आम्ही ही जेवढी पण पाचट आहे का या साईडला परत त्या साईडची पाचट सगळी जाळायची. मग जाळायचे दरवेळेस. मग यावेळेस पण जाळायचे. आणि तुम्ही आता याच्यात पहिलं क्लिप बघितली बघा. ते आजीला चेकअप केली किंवा ते आजी नंतर आणटी ते येऊन बसलेल्या. तर काय झालं आजीचं ते जास्तच दुखालतं. त्यामुळं आम्ही डॉक्टरला डायरेक्ट घरीच बोलवलं. आणि मग डॉक्टर म्हणला की हे पित्ताचे लक्षण आहे ते एवढे पण झाले. तर मग त्यांनी 2 गोळ्या दिल्या. आता मग म्हणले की याने राहिलं तर चांगलं आहे नाहीतर मग आपण सलाईन नाहीतर इंजेक्शन देऊ बोलले काहीतरी. एवढं पण काय नाही फक्त थोडंसं दुखायचं. त्याचं अंग दुखं नाही फक्त असं डोळे बंद होईल असं झोपती येईल असं फक्त. ते कशामुळे होईल काय माहीत नाही. फक्त पित्ताचे मळमळ होईल्यासारखं जरासं. ते डॉक्टरचं म्हणलं पित्ताचं लक्षण आहे. आता एवढी पाचच सगळी जाळायची. काय माहिती कसं जाळणार कारण की पलीकडं पण शेत आहे. परत इकडं आग लागत गेली तर इकडं थांबवायचं मुश्किल आहे. तर आम्ही एवढा स्पेस रिकामा केला कारण की इथं झाड आहे. मग इथं जर पेटलं त्याच्यामुळे झाड पण पेटायचे. त्यामुळे इथला स्पेस कमी केलाय म्हणजे पुढं ढकललं इथलं. हो सेम ते काय जर. तर आता हे सगळं जाळायचं होतं ते कॅन्सल झालंय कारण की आपण बोलले आता उशीर लय झालाय. तर आता उद्या बघू त्यांची ते करते नाहीतर सकाळी मला समजा खालून दिसायचं. तेच आबा बोलले उद्या करते आता नाही. चला मग आता चाललो घरी. उशीर झाला दम पण लय लागला. ताण लागले सगळ्यात महत्वाचे तर पाणीच नाही तर. तिथं काटा बसलेला पिल्ल्याला दिसा नाही इकडं मला दिसा ना. अगो
आजी टाळ्या वाजवायची. आता काय ती गाडीच जी बघायला त्यांनी कमेंट मध्ये त्यांचं नाव सांगा. तर आज बाबा द्यायलाय काय पनीरची पार्टी. तर आता मग कोण दिले? मी द्या ना. मग बाबा दिला. बाबाचे पैसे येतात. मग सगळं सामान आणलेलं आहे. मग आज मी बनवायलोय. काय माहिती कसं होतंय. तर चला मग भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर चला मग बाय. सांगितलं